नमस्कार सर्व शिक्षक बंधू भगिनींनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्व शिक्षकांचे खूप खूप स्वागत आहे. अपार आयडीच्या संदर्भामध्ये आज एक नवीन पत्र आले आहे दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी. त्या पत्राच्या अनुषंगाने हा आजचा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्यामार्फत आज दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी आज एक पत्र निघाले आहे. त्या पत्रामध्ये नेमकं काय सांगितले या संदर्भामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती पाहिजे आहे. आजचं हे जे पत्र आहे हे प्रति आयुक्त महानगरपालिका सर्व आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांच्या अनुषंगाने हे पत्र आहे. आजच्या ह्या जे काही पत्रक आलेलं आहे त्याचा विषय आहे सर्व विद्यार्थ्यांना अपार आयडी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने दिनांक 29 व 30 नोव्हेंबर 2024 रोजी अपार दिवस साजरा करण्याबाबत. तर सर्व शिक्षकांना आपल्या शाळेमध्ये दिनांक 29 व 30 नोव्हेंबर 2024 रोजी अपार दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे आणि तो आपल्या स्तरावर आपण आयोजित करणे अपेक्षित आहे. त्या संदर्भामध्ये खाली दिलेलं आहे भारत सरकारचे की ज्या पत्राच्या अन्वये आपल्याला दिनांक 30 आणि 29 नोव्हेंबर 2024 रोजी अपार दिवस शाळेमध्ये साजरा करणं आवश्यक आहे. तर त्या पत्रामध्ये काय काय सांगितले पाहूया. उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना अपार आयडी उपलब्ध करून देण्याचा राष्ट्रीय उपक्रम सुरू केला आहे. दिनांक 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत राज्यातील 65 लाख म्हणजे एकूण विद्यार्थ्यापैकी 31% विद्यार्थी जी की 65 लाख आहेत इतक्या विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापकाकडून अपार आयडी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. केंद्र शासनाकडून दिनांक 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत म्हणजे केंद्र शासनाचं जे आहे त्या पत्रानुसार 30 नोव्हेंबर ही अपार आयडी जनरेट करण्याची शेवटची तारीख आहे. म्हणजे आज 26 तारीख आहे. 27, 28, 29, 30 फक्त आता शिल्लक आहेत आपले 4 दिवस. 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना अपार आयडी उपलब्ध करून देण्याकरिता केंद्र शासनाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. केंद्र शासनाची तारीख आहे 30 नोव्हेंबर, पण राज्यामध्ये मागे या महिन्यात जर आपण पाहिलं दिवाळी होती, त्यानंतर आपल्याला विधानसभेची इलेक्शन होतं, त्याच्यामुळे आपण अपार आयडी काढण्यात थोडे मागे पडलेलो असू. पण सध्या जर आपण पाहिलं तर आपल्या शाळेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये अपार आयडी जनरेट करण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. तर केंद्र शासनाचे निर्देश विचारात घेऊन राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना अपार आयडी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने दिनांक 29 व 30 नोव्हेंबर 2024 रोजी राज्यातील सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये अपार दिवस साजरा करण्यात यावा म्हणून असे हे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचे हे पत्र आहे. आणि या 2 दिवसामध्ये आपल्याला नेमकं शाळेमध्ये कोणकोणत्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्या संदर्भाने खाली आपल्याला दिलेले 2-3 मुद्दे. तर सदर दिवशी अपार आयडी बनवण्यासाठी सर्व शाळेमध्ये विशेष मोहीम राबवण्यात यावी. तर त्या दिवशी म्हणजे 29 आणि 30 नोव्हेंबर रोजी 2 दिवस आपल्या शाळेमध्ये विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. तसेच जिल्हा स्तरावर अपार आयडीबाबत शाळेच्या मुख्याध्यापक यांची ऑनलाईन बैठक आयोजित करून सर्व शाळांचा आढावा घेऊन संबंधितांना सूचना देण्यात याव्यात. म्हणजे जिल्हा परिषद स्तरावरून ऑनलाईन मुख्याध्यापकाची बैठक होईल आणि 29 व 30 नोव्हेंबरला आपल्याला अपार दिवस म्हणून साजरा करायचा आहे. त्या संदर्भामध्ये मुख्याध्यापकांना सूचना देण्यात येतील. त्या पुढचा मुद्दा आहे 29 व 30 नोव्हेंबर 2024 रोजी महानगरपालिकेचे प्रशासनाधिकारी तसेच गट शिक्षणाधिकारी यांनी विस्ताराधिकारी तसेच केंद्रप्रमुख यांनी शाळा भेटीचे नियोजन करून अपार आयडी तयार करण्याची कारवाईचा आढावा घ्यावा. म्हणजे अपार आयडी किती टक्के प्रमाणामध्ये झालेली आहे, 2 दिवसामध्ये कोणकोणती बैठक घेतलेली आहे आणि त्या दिवशी अपार दिवस म्हणून कोणतं नियोजन केलेलं आहे याबाबतचा आढावा घेण्यात येणार आहे.
आणि सर्व जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्याची ID उपलब्ध करून देण्याबाबतचे विशेष प्रयत्न या 2 दिवसामध्ये राहतील. जर समजा 30 नोव्हेंबरपर्यंत जर सर्व 100% विद्यार्थ्याचे अपार ID जनरेट झाले नाहीत तर यदाकदाचित आणखी पुढे 10 दिवस 5 दिवस काहीतरी दिवस वाढू शकतात. पण आपणास केंद्र शासनाने सांगितल्याप्रमाणे 30 नोव्हेंबर 2024पर्यंत 100% विद्यार्थ्याचे अपार ID जनरेट करणे आवश्यक आहे. जरी काही चुका होत असतील म्हणजे आधार कार्डवरील नाव आणि एवढ्याच प्लसला असलेले नाव यामध्ये जरी मिसमॅच होत असतील तरीही लवकरात लवकर तालुका स्तरावर त्याबाबत तशी कार्यवाही पुढे होऊ शकते. पण सध्या तरी आपल्या स्तरावर हे अपार ID जनरेट करण्याचं काम चालू आहे आणि 29 आणि 30 नोव्हेंबरला अपार दिवस प्रत्येक शाळेमध्ये साजरा करणं अनिवार्य आहे. आणि हे पत्र आहे आर्यवमला यांचं महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचे आजचं पत्र आहे. हे पाहू शकता तुम्ही आजची तारीख आणि अशा प्रकारे आपल्याला 30 नोव्हेंबरपर्यंत अपार ID जनरेट करणं आवश्यक आहे. 29 आणि 30 हे 2 तारीख अपार दिवस साजरा शाळेमध्ये करणे अनिवार्य आहे. तर या संदर्भात हा व्हिडिओ होता. जर हा व्हिडिओ आणि त्या अनुषंगाने दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत.